साऱ्या आज्या आहेत माया. पा वर उडणारा डवना असते म्हणे. वर जो उडते त्याला डवना म्हणतात. अच्छा म्हणतात म्हणे आमच्या गावाच्या बाहेर. हे ड्रोन. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालवी म्हणजे स्नेहा. आता लग्न लयच जवळ आलाय आणि थोडे थोडे कार्यक्रम चालू झाले आहे. माझ्या बाहेर जाणं बिलकुल बंद. तर आज आहे आपल्या घरी चुली पूजणं. मला माहित नाही त्याला काय म्हणतात. चुली टाकायचा कार्यक्रम आहे. बाया येऊन राहिले, मम्मी गेले, त्याला आवाज दिले. चला पाहू. आणि आता गुरुवारच्या येणं बाजार गिजार केला. हे पा थांबा तुम्हाला दाखवतो. नारळ, फळे, पाटी, टोपली हे जे काही आहे ते सगळं आणलेलं आहे. आणि हे थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि हे रांजण बिंजण. तर असं ते सगळं आणलंय. सामान गिमान आणलंय. फक्त आता किराणा बिराणा आणणं बाकी आहे. सगळं आणलंय. आणि आता मला असं वाटते 2 दिवसात पाहुणे येणं चालू होतील. तर चला पाहू आजचा ब्लॉग कसा जाते काय जाते. कारण की मी लग्नातून आली आहे. मी तो ब्लॉग काढणं विसरून गेले. कारण की सकाळपासून खूप गडबड चालू होती. मी परत गेली ती पहिले कामं केले. नंतर घरी येऊन तयारी करून लगेच लग्नात गेली. आणि उन्हीच्यानं बिलकुल फोन बाहेर काढायची इच्छा झाली नाही. तर हा थोबाड तसाच आहे. तर आता बाया येऊन राहिल्या. आल्या, दोघीजणी आल्या. तर दाखवतो चुली कशा टाकतात, काय टाकतात, चुली पूजन कसं होते, काय होते सर्व दाखवतात. तर चला पाहू. ह्या 2 बाया आलेल्या आहे चुली पूजायला. हे उन्हीने इरली आहे बाई. इकडं बाय बा असं बाय करायला लागते इडिओत. आणि माझी आजी मिशनवर लागलेली आहे. ऊन लागली आहे. उली टाका ना. तर हे माती आणली हे आता इथं मस्त. एवढी भयंकर ऊन तपत आहे. असं म्हणून राहील ते लोक की 12 मे नंतर कमी होईल. काही कमी नाही होईल. 14 तारीख आली. आता उद्याची 15 तारीख येईल. पण ऊन काही कमी होऊन नाही राहिले. कारण की मी गाडीवर गेली ना एवढे बेकार जावं लागलं. जसं की भट्टीत तोंड घालून बसलं. एवढं बेकार डोळे बिडे तुम्ही समजू शकता. असे वाटरले बेकार. पण ठीक आहे. हे काय सामान बोललं दाखवा. माझ्या गाईजला दाखवा. माझे गाईज जे आहेत ते. अरे बापरे. कॉफीचे मग ते मोठे आणले ना. हां कॉफी डवणे बिवणे पंगत बिंगत आपली मस्त. ड्रोन काय पा वर उडणारा डवना असते म्हणे. वर जो उडते त्याला डवना म्हणतात. अच्छा म्हणतात म्हणे आमच्या गावाच्या बाहेर. हे ड्रोन. त्यांचं भाषेचं ज्ञान चालू आहे. ज्ञान. आणि आता मी हे सर्व झाल्यावर पार्लरला जाणार आहे. वॅक्स, बॉडी पॉलिशिंग, ब्रायडल फेशियल वगैरे सगळं आहे. त्याचा मी जमला तर व्लॉग टाकेन. कारण की एवढे सगळं व्लॉग काढून काही फायदा नाही आहे. कारण की एडिट करायला खरंच वेळ नाही आहे. तर काढला तर काढीन, नाही तर नाही काढीन. खालीच काय पोतं पाहिजे होते ना. आमच्या बाया आहे ना एवढी मस्त काढली आहे. साऱ्या आज्या आहेत माया. हा सगळ्यात बेस्ट चूल इथं चालू आहे. बबिता मावशीने केली. मावशी इकडं बघ. ऑर्डर देत जा चुला टाकायचा. खरं मस्त झाली मावशी. हे एक काऊन मोठी मावशी. हॅलो. खरंच मी एवढी भयंकर थकली आहे. माझ्या तोंडावरून तुम्ही गेस करू शकता की मी किती थकली आहे. पण तरी चमकायचा चान्स काही पण सोडायचं नाही. आज वॅक्स आहे ना. वॅक्स आहे. फेशियल वगैरे सगळं उद्या आहे. डार्क चॉकलेटचं वॅक्स आहे. सोनू करतील पण सुंदर दिसण्यासाठी काही करतील.
तर मी मस्त आहे पा वॅक्स वगैरे करून आली घरी आल्यावर मला मस्त आमच्या घरी आमरस चालू. आमरस थांबा दाखवतो. हे पा आमरस म्हटलं की एवढा राडा होते. आणि आमच्या आमरसचे कलाकार आहे माझे पप्पा. बरं मस्त गुटली बिटली धुवून. आणि हे आंबे माहिती आहे का, हे आहेत हापूस आंबा. माझ्या जिजाजीनं आणला होता कोल्हापूरवरून. हे पा ओरिजिनल हापूस आंबा आहे. ओरिजिनल हापूस आंबा म्हणजे जिथं तो बनते हे होते. मला माहीत नाही तिथंच बनते का नाही, पण तिथं खूप असे देवगडचे आंबा. हे आंबा मला आंब्याचे नाव नाही माहीत. बम सारे आंबे असते. तर आता मी मस्त आंबा वगैरे आमरस वगैरे खाणार आहे. तर आणि मेन म्हणजे लग्नाच्या अगोदर आम्ही नाही, माझ्या मम्मी पप्पांना छोट्या जावयाला आमरस बनवला आहे. छोट्या जावयासाठी म्हणजेच अनिकेतसाठी बनवला. त्याचा 2 दिवसापासून नांदा होता. आमरस बनते का रे वा, आमरस बनते का रे वा म्हणून त्यानं बनवला. तर त्यालाही बोलवलं आहे जेवायला. तर हा होता आजचा व्लॉग. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटाने बाय बाय. आणि ब्लॉग आवडल्यास प्लीज शेअर करा. तुम्ही रिस्पॉन्स मला चांगला देत आहे, पण तुम्ही शेअर नाही करून राहिले. मस्त कमेंट वगैरे करा थोडंसं, मलाही चांगलं वाटन. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटाने बाय बाय.